आमच्या इकडे आज बर्थडे, त्या मुलीचा बर्थडे आज आमच्या इकडे, तर आम्ही आज चाललेलो आहे आवरून बर्थडेला. बघा आमच्या इकडे खूप थंडी आहे, मुलांचं पण आवरून झालेलं आहे. आता आम्ही बर्थडेला जाणार आहे, मळ्यातच बर्थडे आहे आमच्या इथं. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. बघा भरपूर पाहुणे येऊन बसलेली आहे. प्रिशावाळाच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पारगाव नगरीचे उपसर बघा सर्व पाहुणे आलेली आहेत. देवाने दिलेली एक सुंदर भेट म्हणजे प्रिशा. त्याचा अजून एक अर्थ आपण जर शोधला तर पूनम आणि शरद म्हणजे पूनमचा असणारा पी आणि शरदचा असणारा श आम्ही येऊ, हे सुद्धा नाव निश्चितप्रमाणे तयार होऊ शकतं. ते म्हणजेच प्रिशा. आणि प्रिशाचा असणारा आजचा हा 5वा अभिषेक चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. विशेष म्हणजे पूनमताईंना आज बरं वाटत असेल, माहेरकडची माणसं परत एकदा भेटली. आज विलक्षण आनंद असतो आयुष्यातला की ज्या माहेरच्या माणसांमध्ये आपलं बालपण गेलेलं असतं. ती माहेरची माणसं लग्न झाल्यानंतर आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा कुठल्याही सुखात ज्यावेळेस मात्र ही सगळी मंडळी एकत्रित येतात त्यावेळेस तो एक आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. आणि तो आज पूनमताईंच्या बघा बर्थडेला आता सुरुवात झालेली आहे. अशा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे, तिचं औक्षण आपल्याला ठिकाणी सुरू करायचं. आणि मी विनंती केलं आता ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे, आपण सगळ्यांनी एकीकीने या ठिकाणी समितीच्या माझे अध्यक्ष आणि विद्यमान चेअरमन आदरणीय सचिन डोकरे यांना विनंती केलं आपण प्रिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी आपणास विनंती असणार. तिचा 5वा वाढदिवस, तिचा पहिला वाढदिवस असाच थाटामाटा त्या ठिकाणी साजरा झाला होता. विशेष म्हणजे कन्याचं स्वागत साहेबांच्या मार्फत एवढ्या दिमागदार पद्धतीने होते. त्यामुळे सर्वात प्रथम साहेबांचंही आणि त्यांच्या पत्नीचं दोघांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. साजरे करणारे कमी असे कुटुंब भेटतात की एवढ्या थाटापिटात असा हा वाढदिवस साजरा होतो. आणि मी पाहतोय बरोबर पारगाव सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने समस्त ग्रामस्थ पारगाव आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने प्रिशाला तिच्या 5व्या वाढदिवसाच्या गोड अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जोरदार टाळ्यांच्या या गाण्याबरोबर टाळ्या आपण वाजूया. क्या बात.
जेवायला पंक्ती बसलेले आहेत. इकडे फोटो सेक्शन चालू आहे. जेवायला पंक्ती बसलेले आहेत. बघा पंक्ती बसलेले आहे जेवायला. आता 6 मेनू आहे जेवणात.